नमस्कार माझ्या सर्व लाडके बहिणींनो, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहतात TV6 मराठी. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, विशेषतः त्या बहिणींसाठी ज्यांची केवायसी अजून झाली नाही किंवा ज्यांची केवायसी रिजेक्ट झालेली आहे. सध्या सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न कोणता आहे माहिती आहे का? नवीन केवायसी पुन्हा कधी सुरू होणार? संधी मिळणार का? आणि सुरू झाली तर आपण काय करायचं? काही जणी वाट बघत आहे, काहींना भीती आहे की आता कायमची संधी संपली का? तर काही जणी रोज पोर्टल चेक करत आहे. आज मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे नवीन केवायसी प्रक्रिया कधी सुरू होऊ शकते, यामागचं लॉजिक काय असतं, सरकार साधारणपणे कोणत्या टप्प्यावर पुन्हा विंडोज उघडतं आणि सर्वात महत्वाचं ती सुरू करण्यासाठी जर तुम्ही पहिल्या दिवशी काय केलं पाहिजे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक तयारीची चेकलिस्ट सांगणार आहे जी आताच पूर्ण केली तर केवायसी सुरू होताच तुमचं काम 5 मिनिटात होऊन जाईल. आता शांतपणे समजून घ्या, कोणतीही सरकारी योजना असली की केवायसी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टप्प्याटप्प्याने घेतले जाते. सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर अर्ज घेतले जातात, त्यानंतर सिस्टम व्हेरिफिकेशन होतं. ज्या जणींची कागदपत्रे अपूर्ण असतात किंवा टेक्निकल एरर येतो त्यांच्यासाठी काही काळानंतर पुन्हा सुधारणा करण्याची संधी दिली जाते. आता नवीन केवायसी विंडो कधी सुरू होते? साधारणपणे 3 परिस्थितींमध्ये ती सुरू होण्याची शक्यता असते. पहिली म्हणजे मोठ्या प्रमाणावर पेंडिंग केसेस असतील तर. दुसरी म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरू होताना डेटाबेस क्लीन करण्यासाठी. तिसरी म्हणजे प्रशासन स्तरावर तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर. म्हणजे केवायसी पूर्ण सुरू होणे अशक्य नाही, पण ती अचानक जाहीर होते आणि वेळ मर्यादित असते, म्हणून तयारी आधीच असणं खूप महत्वाचं आहे. आता सर्वात महत्वाचा भाग, केवायसी सुरू झाली तर तुम्ही काय करा. सर्वप्रथम तुमचा आधार आणि बँक अकाउंट योग्यरित्या लिंक आहे का ते तपासा. अनेक वेळा केवायसी फॉर्म भरला जातो पण बँक सेटिंग अपडेट नसतं. त्यानंतर तुमच्या अर्जातील नाव, पत्ता, जन्मतारीख हे सर्व आधार प्रमाणेच आहेत का ते व्हेरीफाय करा. छोटी स्पेलिंग मिस्टेक देखील रिजेक्शनला कारणीभूत ठरू शकते. आता तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे? तर सगळ्यात पहिले आधार कार्ड, बँक पासबुक, त्यानंतर रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असणं आणि आवश्यक असल्यास इन्कम किंवा रजिस्ट्रेशन प्रूफ मोबाईल नंबर खूप महत्वाचा आहे, कारण ओटीपी व्हेरिफिकेशन न झाल्यास प्रक्रिया पूर्ण होत नाही. आणखीन एक गोष्ट, केवायसी सुरू झाली की पहिल्या काही दिवसात सर्व्हरवर लोड वाढतो, त्यामुळे घाईगडबड चुकीची माहिती भरू नका. शांतपणे आणि नीट समजून सबमिट करा. आणि सर्वात महत्वाचं, कुठल्याही अधिकृत एजंटकडे पैसे देऊ नका. अधिकृत पोर्टर किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडूनच प्रक्रिया करा. मी स्पष्ट सांगतो, सध्या अधिकृतपणे नवीन केवायसीची तारीख जाहीर झाली नाही, पण तयारी ठेवणं तुमच्या हातात आहे. जेव्हा विंडो उघडेल तेव्हा तयारी असलेल्या व्यक्तींचं पहिल्यांदाच कंप्लीट होऊ शकतं. आता जर तुम्हाला नवीन केवायसी सुरू झाल्याची माहिती सर्वात आधी हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कमेंटमध्ये लिहा केवायसी संधीची वाट पाहते आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या बहिणीला पुढची संधी इथे मिळू शकते. चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.